मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। वाटणीच्या नोंदी सातबारा उतारावरती घेण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षा झालेले तलाठी व एका खासगी इसमाची मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जयदीप माने यांनी दिली आहे। या प्रकरणाची हकीकत अशी, फिर्यादी राजेंद्र वाघमारे यांनी त्यांच्या कुटुंबाची एकत्रित मिळकतीची वाटणीप्रमाणे झालेल्या नोंदी सातबारा उतारावरती घेण्यासाठी गोरसाळीचे तत्कालीन तलाठी सत्यवान डुबळ यांच्याकडे अर्ज केला होता। वाटणीप्रमाणे वाटणीच्या नोंदी सातबारा उतारावरती घेण्यासाठी तलाठी सत्यवान डुबळ यांनी लाचेची मागणी केली व राजेंद्र पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारली, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। या प्रकरणी तलाठी सत्यवान डुबळ व राजेंद्र पाटील यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली होती। सदर शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। सदर अपिलाची सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये आरोपींनी लाचेची मागणी केली व ती स्वीकारली असे सरकार पक्षातर्फे सिद्ध करण्यात आलेले नाही, असा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट सत्यव्रत जोशी, ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट ESR आगरकर यांनी काम पाहिले आहे।